नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, पालकांना पण माहिती आहे की फर्स्ट राऊंड आपला MBBS झालेला आहे आणि पूर्ण अगदी जॉईनिंग पण ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली त्यांनी जॉईनिंग पण केलेलं आहे. आणि सेकंड राऊंडसाठी जे काही विद्यार्थी आपली वाट पाहत आहेत की कितीमध्ये आपल्याला SMLला जाऊ शकतात, तर मी शेवटचे 4 मी कॉलेजेस तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही. CAT सेल 2024चा राऊंड 1मध्ये महाराष्ट्रामध्ये किती कट ऑफ होता, अगदी MBBSचा किती, प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार किती SMLनी विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे आणि सगळ्यात लास्ट म्हणजे शेवटचे जे 4 कॉलेजेस आहेत तिथला SML अगदी किती होता, तर त्याच्याबद्दल म्हणजे किती SMLपर्यंत विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे, तर ते अगदी पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जवळजवळ मी 4 कॉलेजची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. एक आहे SMPM कुडाळ, त्याच्याबद्दल पण एक तुम्हाला कट ऑफ अगदी लो जो गेलेला आहे त्याचा प्रत्येक कॅटेगरी वाईज SML सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं एक कॉलेज आहे परभणी, तिथलाही प्रत्येक कॅटेगरी वाईजचा मी तुम्हाला SML सांगणार आहे. आणि थर्ड कॉलेज मी काढलेलं आहे राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, त्याही कॉलेजचं सांगणार आहे. आणि चौथं काढलेलं आहे डॉक्टर तासगावकर मेडिकल कॉलेज. ओके, तर या आणि हे कर्जत आहे भिवपुरी रोडला, तर त्याही कॉलेजची मी तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक कॅटेगरी वाईज SML सांगणार आहे. तर प्रथम आपण प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांना माहितीच आहे, तरी एकदा मी रिवाईज करते की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 53 कॉलेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचा मी आत्ता तुम्हाला एक पूर्णपणे SML सांगणार आहे. शेवटचे 4 कॉलेजेस आहेत त्यांचा SML कमी राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ती सीट अलाउड झालेली आहे. आणि सेकंड राऊंडला किती जाऊ शकतो SML, तर महाराष्ट्रामध्ये कट ऑफ कमी किती 4 कॉलेजेसचा असतो आणि ते कॅटेगरी वाईज SML किती होणार आहे, सेकंड राऊंडचा कट ऑफ किती असू शकतो, त्याच्याबद्दल अगदी मी पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी लिहून पण सांगणार आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज SML लिहिणार आहे 4 कॉलेजचा. तर तुम्ही ते स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू शकता. मी पूर्णपणे SML पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि लिहून पण दाखवणार आहे, म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात येतं. तर प्रथम आपण कुडाळचं जे कॉलेज SSPM कुडाळ आहे त्याचा कट ऑफ लो साईडला गेलेला आहे, आपण पाहू शकतो. आणि इथे मी ओपन कॅटेगरीचा तुम्हाला इथे SML सांगणार आहे. तर 6499 च्या विद्यार्थ्यांना तिथे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि EWS गव्हर्नमेंटचा जो EWSचा विद्यार्थ्यांना मिळालेला आहे तर सेमच 6499 ह्याच SMLवरती विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली आहे. आणि पुढे जो काढलेला आहे मी OBC, तो OBCमध्ये 6625. ओके, ह्या विद्यार्थ्याला SMLच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे OBCचं. आणि SEBC, तर हे SEBC हा SEBCच्या विद्यार्थ्यांना 6913 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला MBBSला कुडाळचं कॉलेज मिळालेलं आहे कॅटेगरी वाईज. तर प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येते. आणि पुढे मी काढलेलं आहे VJ, ते VJच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 8168 एवढा SML राहिलेला आहे. आणि NTB विद्यार्थ्यांसाठी 10747. ओके, हा राहिलेला आहे. आणि NTCचा जर विचार केला तर इथं 6867 वरती विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे तेवढ्या SMLसाठी. ओके, आणि नेक्स्ट मी इथं काढलेला आहे NTA चा 6678 एवढ्या SMLला मिळालेला आहे. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 13412 एवढ्या SMLच्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं SML आपण इथे पाहू शकता, तर 26339 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला तिथे कुडाळचं कॉलेज मिळालेलं आहे ST कॅटेगरीचं तेवढ्या SML. तर प्रत्येकाने आपापला कॅटेगरीनुसार SML पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेकंड राऊंडला आपल्याला किती आपला SML हवा आहे. आणि पुढचंही कॉलेज मी तुम्हाला ते सांगणार आहे, ते पण फार कमी, सगळ्यात लास्टचे 4 कॉलेजेस आम्ही काढलेले आहेत. त्याच्यामधलं हे परभणी मेडिकल कॉलेजचं आम्ही सांगणार आहे. तिथे तुम्हाला ओपन कॅटेगरीचा SML किती राहिलेला आहे, तर जवळजवळ फर्स्ट राऊंडला 6633
एवढ्या SMLला विद्यार्थ्याला तिथं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. गव्हर्नमेंटचं परभणी कॉलेज हे 2023चं कॉलेज आहे, लास्ट इयरला झालेलं आहे. आणि तिथल्या कॉलेजला EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML सेम तेवढाच राहिलेला आहे. 6,633 एवढाच विद्यार्थ्याला तिथे SMLचं राहिलेलं आहे. आणि पुढे OBC काढलेलं आहे मी. हे OBC लक्षात येईल तुम्हाला. 6,697 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि नेक्स्ट आहे ते SEBC. SEBच्या विद्यार्थ्यांसाठी 6,983 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला SEBच्या विद्यार्थ्यांना परभणीचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. आणि नेक्स्ट SML NTA. ओके, NT मी आता जास्त लिहित नाही, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर NTAचं तर 11,153 एवढ्या SMLला विद्यार्थ्याला NTAला SMLला ॲडमिशन मिळालेलं आहे परभणीचं. NTCचा जर विचार केला आपला तर 6,823 आणि NTBचा जर विचार केला तर 6,649 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला तिथे परभणीचं कॉलेज मिळालेलं आहे. आणि पुढचं काढलेलं आहे विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 8,946 एवढ्या SMLवरती ॲडमिशन मिळालेलं आहे परभणीचं. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा SML केला तर 13,650 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला तिथे परभणी कॉलेज मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं पहिल्या राऊंडचं. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी SMLचं आपण पाहू शकतो तर इथं आम्ही काढलेलं आहे 26,449 एवढ्या SMLवरती ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथे परभणी मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं तुम्हाला मी लिहून दाखवते आहे. तर थोडेसे काढते वेळेस अक्षर थोडंसं घाण येते, काही हरकत नाही विद्यार्थी, कारण मला ते टाईप करणं आणि व्हिडिओ करायला एवढा वेळ मिळाला नाही. सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहे तुम्हाला माहिती आहे. आणि आमचे चेन्नईला सध्या डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन चालू आहे. त्यामुळे कॉलेजला जाणं येणं दिवसभर आणि ह्या सगळ्या आपल्या सणामुळे मला हा पूर्ण व्हिडिओ करण्यासाठी खूप वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे मी म्हणजे हाताने लिहून तुम्हाला रफली एक सांगत आहे. एकंदरीत आपल्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये एक अंदाज येईल की SML किती SMLपर्यंत आपापल्या कॅटेगरीनुसार शेवटचे 4 कॉलेजेस मिळू शकतात. आणि तिसरं कॉलेज मी काढलेलं आहे डॉक्टर राजेंद्र गोरे मेडिकल कॉलेज अमरावतीचं. ते पण 2023च आहे. तिथेही आपल्या लोअर साईडनी कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत असतो दरवर्षी. तिथल्याही तुम्हाला मी कॅटेगरीनुसार मी आज सांगणार आहे. तो ओपन कॅटेगरीचा तुम्ही ते पाहू शकता. इथं आम्ही काढलेला आहे 6,153च्या विद्यार्थ्यांना एवढ्या SMLच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीला मिळालेलं आहे. आणि जे EWSचे विद्यार्थी आहेत तिथेही 6,153 याच SMLचे ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि जे SEBCचं आहे तिथे तुम्हाला 6,688 एवढ्या SMLवरती तिथे अमरावतीचं कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र गोरे, तिथे त्या SMLवरती ॲडमिशन झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजचं. ओके. आणि नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे OBC कॅटेगरी. OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 6,153 6,000 नाही, हे ओपनचं आहे. इथे मी तुम्हाला OBCचं सांगणार आहे. OBCचं 6,365 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि VJ कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता 7,646 एवढ्या SMLवरती गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे तिथे. आणि नेक्स्ट मी काढलेलं आहे NT1. ओके, NT1चं इथे मी SML काढलेलं आहे तर 10,449. आणि NT2चा जर विचार केला आपण तर इथं 6,189. आणि NT3चा जर विचार केला इथे तर 6,119 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन झालेलं आहे. हे SML सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सेम कॉलेजलाच SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 13,194 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं आहे गव्हर्नमेंट सीट. आणि STचा कॅटेगरीचं पाहू शकतो आपण तर 25,433 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे अमरावतीचं डॉक्टर राजेंद्र गोडे. ओके. आणि नेक्स्ट मी चौथं कॉलेज इथं काढलेलं आहे डॉक्टर तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत, भिवपुरी रोडला आहे ते. आणि ते पण खूप फेमस कॉलेज आहे. तिथलाही तुम्हाला मी ओपनचा कॅटेगरीचा SML सांगणार आहे. तर 6,422 एवढा SML गेलेला आहे ओपनचा. आणि EWSचा पण 6,422लाच गेलेला आहे. आणि इथे आपण OBCचा इथे मी काढलेला आहे तर 6,582 एवढ्या SMLवरती OBCच्या विद्यार्थ्याला तिथे कर्जतचं कॉलेज तासगावकर डॉक्टर
तासगावकर कर्जचं कॉलेजचं मिळालेलं आहे. आणि नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता. तर मी SCBC काढलेलं आहे. SCBचं 6834 एवढ्या SMLवरती ॲडमिशन झालेलं आहे. आणि विजेचा विचार केला तर 8837 एवढ्या SMLवरती ॲडमिशन झालेलं आहे. आणि नेक्स्ट मी काढलेलं आहे NT1. ओके, NT1चं 1125 सॉरी 11,000 आहे. 11,025चं इथे SMLला ॲडमिशन झालेलं आहे. आणि NT2चा जर विचार केला तर 6,595. आणि NT3चा जर विचार केला तर 6,626 एवढ्या SMLवरती विद्यार्थ्यांचं तिथे ॲडमिशन झालेलं आहे. आणि नेक्स्ट काढलेलं आहे SC कॅटेगरी, सेम कॉलेजलाच, कर्जचं जो सेम कॉलेज आहे तिथल्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा SML राहिलेला आहे 13,570 एवढा हा SML राहिलेला आहे. आणि ST कॅटेगरी जी आहे तिथे आपल्याला 26,336 एवढा SML राहिलेला आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, मी हे पूर्णपणे तुम्हाला अगदी डॉक्टर तासगावकर जे आहे NY तासगावकर मेडिकल कॉलेज भिवपुरी रोड कर्जत तिथलंही सांगितलं आहे. डॉक्टर राजेंद्र गोरे मेडिकल कॉलेज अमरावती तेही सांगितलं आहे. आणि पुढचं मी नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला की आपलं जे परभणीचं जे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज तिथलंही तुम्हाला पूर्ण SML सांगितलेलं आहे. आणि SSPM कुडाळ तिथलंही अगदी मी सांगितलेलं SMLचं पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल आणखीन डिटेल्स माहिती हवी आहे, अदर कॉलेजची सुद्धा तुम्हाला जर कट ऑफ मार्क असू द्या किंवा SML पण असू द्या, तुम्हाला जर अगदी डिटेल्स प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज किंवा कॉल करून अगदी डिटेल्स विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमचं पेड काउन्सिलिंग घ्यायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग घेऊन अगदी डिटेल्स माहिती घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडला किती मार्क किंवा SML आवश्यक आहेत गव्हर्नमेंटसाठी जाण्यासाठी, किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्हाला किती SML लागणार आहे किंवा मार्कची रेंज किती असणार आहे ते पण अगदी तुम्हाला जर डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यात तुम्ही कॉल करून अगदी आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करून अधिक माहिती विचारू शकता. एवढंच या निमित्तानंतर. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.